नमस्कार. आज 12 सप्टेंबर 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक विशेष सूचना. पहा, याच्यापूर्वीही म्हटल्याप्रमाणे अगदी टाईम कन्सर्नमुळे आपला वृत्तपत्र विश्लेषण करता येत नव्हतं. ओके, त्यापैकी अगदी म्हणजे द हिंदूचं विश्लेषण वगैरे मला आतून घ्यायचं आहे, परंतु प्रॉब्लेम कसा झालेला आहे किंवा तुम्ही अन्सार शेख सरांचं UPSC मी आणि तुम्ही अशा पद्धतीने एक पुस्तक आहे पहा, ते जरी तुम्ही वाचलं असाल ना, त्यामध्ये त्यांनी एक पॉईंट नमूद केलेला आहे की इफ यू वॉन्ट टू होल्ड एव्हरीथिंग यू कांट होल्ड नथिंग. ओके, अगदी त्या टाईप झालेला आहे मला. म्हणजे अगदी कालचा जर वृत्तपत्र विश्लेषण जर तुम्ही पाहिलं, म्हणजे 11 सप्टेंबरचं मी वृत्तपत्र विश्लेषण घेऊ शकलो नाही आहे. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजीचं मी रेकॉर्ड केलं होतं, परंतु सॉफ्टवेअर अचानकच बंद पडलं व ते सर्व फाईल करप्ट वगैरे होऊन गेले. म्हणजे ते त्या दिवशीचं सर्व माझं तास वगैरे तिथं वाया गेला, त्यामुळे मी परत रेकॉर्ड वगैरे त्याला करू शकलो नाही. 11 तारखेचं पूर्ण फॅक्ट भरपूरून होते, म्हणजे दोन्ही वृत्तपत्र कामाचे होते. लोकसत्ता पण त्यानंतर द हिंदू पण, म्हणजे मला वाचायलाच 2 तास गेले. मग त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये पण मला अगदीच वेळ वगैरे जाईल, त्यामुळे मला कालचा व्हिडिओ वगैरे घेऊन आलो नाही मी 11 तारखेचा. त्यानंतर पहा, अगदी द हिंदूला मी पूर्णतः न्याय वगैरे देऊ शकत नाही. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, आजच्या पण वृत्तपत्र लोकसत्ता जे आहे त्यामध्ये भरपूर आपल्यासाठी काही कामाच्या न्यूज वगैरे आहेत, परंतु द हिंदू मी अद्याप वाचला नाही, त्यामुळे मी याला विश्लेषण वगैरे करू शकत नाही. त्यामुळे आपण अशा निर्णयावर येऊन पोहोचलेलो आहोत की जे UPSC ॲस्पिरंट आहेत ना, त्यांनी प्लीज स्वतःहून द हिंदूचा न्यूजपेपर तुम्हाला वाचावाच लागेल, त्याच्याशिवाय तरी पर्याय नाही. पहा, ओके, आता अगदीच त्यामधील काही इश्यू वगैरे जर असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर जे MPSCचे विद्यार्थी त्यांना जर कदाचित वाटलं मला की द हिंदूमध्ये आज अगदी चांगला आर्टिकल वगैरे आलेला आहे किंवा तो अगदी गरजेचा आहे, त्यावेळेस मी द हिंदूचे पण आर्टिकल घेणार आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला म्हणजे हे होणार नाही, टाईमचं वगैरे कन्सर्न आहे, तोपर्यंत आपल्याला लोकसत्तावरती शिफ्ट वगैरे राहावं लागेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सर प्लीज इमेज वगैरे हे करून म्हणजे आता ही न्यूज आहे पहा, आता अगदीच जे भटनागर पुरस्कारांची घोषणा आहे ही न्यूजला आता क्रॉप वगैरे करून टाका. पहा, अगदी मला कधी कधी म्हणजे वृत्तपत्र तुम्हाला पाठवणं होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली वादा वगैरे करू शकत नाही की मी तुम्हाला डेली पाठवत वगैरे जाईल. अगदी खरंच टाईम इश्यू आहे माझ्याजवळ. याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे 27 ऑगस्ट तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये मी त्याबद्दल चर्चा वगैरे केली आहे. अगदी तुम्हाला सोडून मला पण म्हणजे ही माझी रुटीन झालेली आहे व तुम्हाला पण मला सोडून वगैरे जाऊ शकत नाही मी. अगदी त्यासाठीच मी परत एकदा लोकसत्ताचं विश्लेषण तरी घेऊन यावं असं इच्छेनुसार मी आलेलं आहे, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना लोकसत्ता मिळत नाही, त्यांच्यासाठी हे सर्व काही असेल. ओके, त्यानंतर जे विद्यार्थी अगदी इंग्लिश चांगली वगैरे त्यांनी प्लीज द हिंदूकडे शिफ्ट व्हा. त्यानंतर UPSC वाले तर तुम्हाला शिफ्ट व्हावंच लागेल, आज नाही तर उद्या. पहा, तुम्हाला CSATमध्ये पण प्रिपरेशनसाठी गरजेचं आहे, त्यामुळे अगदी तुम्हाला स्वतःहून ते करायचं आहे. आय होप तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. त्यानंतर आता आपण काय करूयात, आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. ओके, तर पहा, पहिली बातमी आहे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भटनागर पुरस्कारांची घोषणा. काल CSIR संस्थेने अगदी घोषणा केलेली आहे. 1 वर्षापूर्वी म्हणजे अगदी 1 वर्षानंतर ही घोषणा वगैरे झालेली आहे. यामध्ये पहा, डॉक्टर अपूर्व खरे म्हणजे महाराष्ट्रातील आहेत, त्यानंतर डॉक्टर देवव्रत मैत्री व डॉक्टर वासुदेव दासगुप्ता यांचा गौरव करण्यात आलेला आहे. व हेच जे व्यक्ती आहेत किंवा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारामधील जे मानकरी आहेत यांचा तरुण तेजांकितचा देखील सन्मान वगैरे त्यांचा मागच्या वर्षी झालेला होता. ओके, त्यानंतर आपण पुढची न्यूज पहा. दंगलीनंतर साताऱ्यात तणाव, एकाचा मृत्यू, 10 जखमी, घरे दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ. काय घडलं तर समाज माध्यमांवरती आक्षेपार्ह मजकूर आला, मग त्यामधून साताऱ्यामधील एका गावामध्ये काय तणाव वगैरे निर्माण झालेला आहे. म्हणजे अगदी प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, प्रत्येक व्यक्तीकडे आज स्मार्टफोन आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती स्मार्ट झालेला आहे का? बिलकुल नाही आहे. ओके, आपल्याकडे डिजिटल साक्षरता नावाची आता संकल्पना येण्याची गरज आहे. त्यानंतर पुढची न्यूज पहा. टोमॅटो दरातील घसरणीने शेतकरी हवालदिल. 2 महिन्यांपूर्वी 200 रुपये किलो होते, ते आता 2 रुपये किलोपर्यंत त्यांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीने टोमॅटो शेतकरी बाजारात नेत नाहीत, डायरेक्टली जनावरांना वगैरे ते खाण्यासाठी देत आहेत. त्यानंतर सरकार दरबारी गुरुजन अकुशल, बाह्य यंत्रणेद्वारा नियुक्त शिक्षकांना दर्जापेक्षा कमी वेतन. आता कालचा तुम्ही कालचं लोकसत्ता तुम्ही वाचला असाल तर त्यामध्ये प्रायव्हेट बाबत बातमी होती, बरोबर. मग त्या प्रायव्हेट बातमीबद्दल आपण जर चर्चा केली तर ही बातमी आलेली आहे की बाह्य यंत्रणेद्वारा जर शिक्षक घेतले तर त्यांना शिक्षणाचं वेतन जे आहे ना ते कमी देणार आहेत त्यांनी, बरोबर. व एकीकडे सध्याला काय पवित्र पोर्टल वगैरे चालू केलेलं आहे, जिथे आपल्याला नोंदणी वगैरे करायची आहे, म्हणजे जे शिक्षक पात्रता परीक्षा वगैरे पात्र झालेले त्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे एकीकडे सरकार पण कॉन्ट्रोवर्शियल पॉईंटमध्ये वगैरे जात आहे असं ह्या न्यूजमधून आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर कोहलीच्या 13,000 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सर्वात कमी सामन्यांमध्ये 13,000 धावांचा टप्पाही त्यांनी ओलांडला आहे. हा पण प्रश्न सरळ सेवा भरतीला विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर पुढे या. बुलेट ट्रेनमुळे जंगल दुरावले.
विकासापासूनही वंचित करण्यात आलेले 265 हेक्टर जंगलाचे 39 वर्ष रक्षण करणाऱ्या किरीपाड्याची व्यथा इथं देण्यात आलेली आहे. आता अगदी परीक्षेला हे येईल का असा जर प्रश्न विचारण्यात वगैरे आला तर जंगल संवर्धनबद्दल येऊ शकतो, परंतु आता ह्याची व्यथा वगैरे आपला तिथं उदाहरणास्वरूप वगैरे येणार नाही असं मला डायरेक्टली वाटतं. कारण पहा, जर गव्हर्नमेंटच्या विरोधात आता अगदी MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, ती पण एक संवैधानिक बॉडी जरी असली तर त्याच्यावरती जे वर्चस्व असणार आहे ते अगदीच नेत्यांचं असणार आहे किंवा पॉलिटिकल व्ह्यूजचं वगैरे असेल. मग आपला तसं तिथं सांगता येणार की म्हणजे निगेटिव्ह पॉईंट वगैरे तुम्ही याचे कन्सिडर करू नका असं मला वाटतं आहे तिथं. त्यामुळे मी या न्यूजला तेवढंसं वेटेज वगैरे दिलेलं नाही आहे. त्यानंतर पुढची न्यूज पहा, वाघांची कहाणी उलगडण्याची संधी. उद्या त्याचं प्रकाशन होत आहे. कॉफी टेबल बुकचे उद्या मुंबईत प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने हे वाघ ही काय म्हणतो आपण एक न्यूज वगैरे आलेली आहे. तर पहा, राज्यामध्ये किती आहेत सध्याला वाघ? 444 वाघ असल्याचे ताज्या जनगणनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. प्लीज ही बातमी वगैरे लक्षात ठेवा, कारण याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. डायरेक्टली स्टेटमेंट देतात. पहा, राज्यामध्ये 444 वाघ आपल्याला सध्या आला आहेत किंवा 454 वाघ वगैरे आहेत असं स्टेटमेंट जर दिलं तर तुम्ही डायरेक्टली ती जर मान्य असेल तर ठीक, अन्यथा म्हणजे आपल्याला जर इथं जर 545 वगैरे 544 वगैरे जर दिलं आणि आपण जर त्याला एक स्टेटमेंट बरोबर आहे असं जर करून आलं तर ते चुकतं ना आपलं. त्यामुळे हे फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याकडे किती 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. पहिला आहे पहा पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा, सह्याद्री, त्यानंतर ताडोबा, बोर, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहेत. यांच्या संमतीने ही कॉफी टेबल बुकचे उद्या मुंबईत प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याचीही जाहिरात होती. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा, आपल्यासाठी म्हणजे तेवढं गरजेची बातमी नाही आहे, त्यामुळे आपण पुढची बातमी पाहूयात. पोलीस ठाण्यातील महिला मदत कक्ष वाऱ्यावरच आहेत सध्याला. आता केंद्राने जाहीर केलेला निधी मिळालाच नाही, हा एक इथं मुख्य चॅलेंज आहे. ओके, आता अगदी ही पण बातमी आपला वुमन डेव्हलपमेंटमधून वगैरे गरजेची पडेल का? तर असं वाटणार नाही की आपल्याला पडू शकेल ही. आता अगदीच तुम्ही निर्भया निधीवर जर प्रश्न विचारण्यात वगैरे आला तसा येणार नाही असं जास्त चान्सेस आहेत त्याचे, परंतु जर आला तर तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की त्या निर्भया निधीची वाटचाल वगैरे पुणे तुम्ही स्टेट लेवलवरती पण करू शकता. त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी पावले उचलणं गरजेचं आहे असं तुम्ही तिथं लिहू शकता. कारण पहा, पोलीस ठाण्यामध्ये महिला मदत कक्ष जे आहे त्याची स्थापना अद्याप महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली नाही, कारण महाराष्ट्र राज्याला तसा निधी मिळाला नाही. परंतु केंद्र सरकारने म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला निधी देऊ. मग निधी त्यांनी काय दिलं नाही, तर आता ते राजकीय लेवलचा किंवा प्रशासन लेवलचा प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये आपल्याला जायचं नाही. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे पहा, 7 वर्षांपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील कामांचा विसर. आता अगदी जरी कामाचा विसर जरी असला तरी पहा, यावरती सरसेवेला वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणती कोणती घटना वगैरे कुठं बनणार आहे. आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा वगैरे हे अर्धवट काम झालेलं आहे. ओके, आता जरी अर्धवट जर झालं व लोकसत्ताच्या बातमीची जर त्यांनी काळजी घेऊन जर सरकारने जर काम पूर्ण केलं तर उद्या आपल्याला हे गरजेचं असतं, म्हणजे कुठं बनत आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने त्यानंतर जालना येथे 109 कोटी रुपयांत सीड पार्क उभारण्यात येणार आहे. पहा, प्लीज लक्षात ठेवा, सीड पार्क कोठे आहे किंवा सीड पार्क कोठे उभारलं जाणार आहे असा प्रश्न डायरेक्टली बनवू शकतो. कुठं उभारलं जाणार आहे? मग जालना, व सध्याला जालना काय आहे न्यूजमध्ये आहे. ओके, जर UPSC असती नाही ते तर बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये UPSC नक्कीच यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे सीड पार्क कुठे उभारलं जाणार आहे, तर जालना येथे उभारलं जाणार आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर निम्न दुधना प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, हे पण एक लक्षात ठेवा, नांदूर मधमेश्वर प्रकल्प. त्यानंतर कुंडलिका, त्यानंतर हिंगोली येथे लीग इंडियाला जमीन दिली गेली आहे. यासोबतच काही सिंचन, हे काही गरजेचं नाही. त्यानंतर आणखीन एक आहे कृष्णा मराठवाडा प्रकल्प, हे एक गरजेचं आहे, कारण 2 वेळा याबद्दल आपण बातमी वगैरे वाचलेली आहे. मागच्या विश्लेषणामध्ये त्याबद्दलचा खर्च वगैरे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. ओके, जरी लक्षात नाही ठेवलं तरी तुम्ही लिहू शकता की त्याचा दुप्पट खर्च वगैरे आता येणार आहे, कारण हे खर्च काय अर्धवट कामामध्ये आलेला आहे. बरोबर, तर हे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे ते आपल्यासाठी काही गरजेचं नाही. पहा, ओके, त्यानंतर पुढची न्यूज, नाविन्यपूर्ण योजनांसह राज्यातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण. आता अगदी महाराष्ट्र राज्यातील जे आरोग्य यंत्रणा आहे तिला चांगला दृढीकरण करण्यासाठी किंवा तिला सदृढ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे काही टीम्स तमिळनाडू, त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर अगदीच आंध्र प्रदेश, ओके, राजस्थान, अशा राज्यांना वगैरे त्यांनी भेटी दिलेल्या आहेत व तिथून त्यांनी स्टडी करून महाराष्ट्रात परत आलेले आहेत. मग त्याबद्दल अगदीच आता अगदी आपल्याला पण माहिती आहे की आरोग्य विभागामध्ये सध्याला भरती पण निघालेली आहे. ओके, मग कर्मचाऱ्यांची भरती वगैरे झाल्यानंतर आपली आरोग्य यंत्रणा बळकट होईल असं सध्याचे मंत्री यांना अगदी तशा पद्धतीने विश्वास आहे. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. म्हणजे आगामी काळामध्ये आरोग्य यंत्रणा अगदी
आज जी आहे त्याच्या पुढे जाईल असं आपण तिथं कन्सिडर करूयात. ओके, त्यानंतर पुढची न्यूज पहा. भारत सौदी अरेबिया भागीदारी जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. काल G20 परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बाबत चर्चा झाली. मग यामध्ये आपण काय ट्रेडबद्दल वगैरे चर्चा केलेली आहे. मग यातूनच नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की सौदी अरेबियासोबतची भागीदारी जी आहे ती जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे व अगदी ते गरजेचं आहे पहा, कारण आपण ऑइल इम्पोर्ट तिथून पण करू शकतो. म्हणजे रशिया जर एखाद्या वेळेस जर देत नसेल आपल्याला ऑइल तर आपण तिकडून पण जाऊन आणू शकतो. त्यासाठी ही आपल्याला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अगदी गरजेची होती. आता अगदी तुम्ही म्हणाल की ई व्हेकल आल्यानंतर आपल्याला पेट्रोलची वगैरे काय गरज आहे, परंतु पहा सध्याला आपण ई व्हेकलचं एक स्वप्न पाहिलेलं आहे जे की अशा बेसिसवर वगैरे आहे जे की आपल्याला पूर्ण करता येणार नाही, कारण कोळसा जाळून आपण ई व्हेकल वापरत आहोत. ते अगदी चुकीचं आहे. मग त्यासाठी आपल्याला अगदी कितीही जरी आत्मनिर्भर म्हटलं तरी आपल्याला ऑइलमध्ये आत्मनिर्भर होता येणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडं तरी त्यांच्यावरती रिझर्व राहावंच लागेल. ओके, तर ही न्यूज आहे त्याबद्दलची. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चेत प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केल्याचा जो बायडन यांचं प्रतिपादन. आता जो बायडन यांनी भारतामध्ये पत्रकार परिषद दिली नाही त्यांनी, तर अगदी व्हिएतनाममध्ये जाऊन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना नरेंद्र मोदी यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे किंवा फ्री मीडिया याबद्दल त्यांनी चर्चा वगैरे केली असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं आहे. आता फ्री मीडिया याबद्दल आपण डिबेट करावं का, आता अगदी गरजेचं तर आहे. म्हणजे फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणून आपल्याला ते ओळखता येतं, परंतु सध्याचं जर फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणून जर तुम्ही आपली जी मीडिया जर पाहिली, डिजिटल मीडिया, आता अगदी लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे अगदी चांगल्या पद्धतीने तर आपल्याला वाटतात, परंतु त्यामध्ये पण फंडिंग येतच असते म्हणा. परंतु अगदी डिजिटल मीडियापेक्षा तरी हे ई पेपर फॉर्मॅट वगैरे आहे ना ते अगदी चांगले आहेत असं आपल्याला बेसिकली कन्सिडर करता येतं. ओके, आता मला त्याबद्दल जास्त डिटेल वगैरे जायचं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे त्यांची सध्याची स्थिती वगैरे काय आहे. त्यानंतर यूट्यूबवर जर तुम्ही पाहिलात, आता अगदी म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल कशा पद्धतीने आहे पहा. तुम्ही जर टी व्ही जर लावलात ना, टी व्हीवरती मीडिया काय अगदी खूपच सेंट्रिक वगैरे होऊन बोलतं, सेंट्रल गव्हर्नमेंटला खूपच त्यांनी काय पॉझिटिव्ह गोष्टी घेतात. व तुम्ही यूट्यूबवर जर पाहिलात ना तर यूट्यूबवर एवढं निगेटिव्हिटी आहे ना की बस, म्हणजे याच्या पलीकडे G20चं काही महत्त्वाचं राहिलं नाही वगैरे तशा पद्धतीने. म्हणजे खरंच अगदी मला न्यूट्रल कुठे राहायचं हे पण प्रश्न वगैरे पडलेला होता. त्यासाठीच मी इंडियन एक्सप्रेसचं वगैरे ते काल न्यूज वगैरे पाहिलेले होते. आता द हिंदूमध्ये पण काल तेवढंसं जास्त सेंट्रिक वगैरे G20 सेंट्रिक वगैरे आलं नव्हतं, परंतु लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसचं कालचं एक आर्टिकल आलेलं आहे ते प्लीज तुम्ही वाचून घ्या. UPSC स्पेशलमध्ये तो तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर इंडियन एक्सप्रेसला तुम्ही प्लीज फॉलो करत चला. द हिंदू पण इंडियन लोकसत्ता पण त्याचाच एक भाग आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. लॅन्सेंट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलचा अभ्यासाचा निष्कर्ष आलेला आहे की सध्याची पर्यावरण धोरणे पॅरिस करार उद्दिष्टपूर्तीसाठी अपुरी आहेत. आता पॅरिस करार हा प्रश्न सरळ सेवा भरतीला अगदी दरवेळेस विचारलेला आहे किंवा वारंवार विचारला येत असतो. मग आता पॅरिस करार कधी झालेला होता ते तुम्हाला नक्की सांगायचं आहे. ओके, यासोबतच आणखीन तुम्हाला काही दुसरे करार पण जे झालेले आहेत ते पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचे आहेत. ओके, तर एन्व्हायरमेंटमधील जे करार आहेत ना प्लीज एकदा लक्षात ठेवा, किंवा त्यांनाचं होमवर्क असेल तुम्हाला ती पॅरिस करार कधी आहे ते सांगायचं आहे. त्यासोबतच दुसरे करार पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मग आता पहा, ह्या जर्नलच्या अभ्यासाने यांनी काय दर्शवलेले आहे की जे श्रीमंत देश आहेत ना त्यांना झिरो एमिशन करण्यासाठी आजपासून 200 वर्षाचा कालावधी लागेल. ओके, व भारत सरकार काय म्हणतं, आम्ही 2070 पर्यंत काय करणार आहोत तर झिरो एमिशन करणार आहोत. मग आता या दोन्ही पॉईंटची जर कॉन्ट्रोवर्सी जर पाहिली, आता अगदीच 200 वर्ष तर लागतील हे आपल्याला पण माहिती आहे, कारण आपण ऑइलवरतीच डिपेंड वगैरे राहणार आहोत, कारण कोळशावरती आपण डिपेंड आहोत. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीकडे तर आपल्याकडे सध्याला तर नाही आहे, म्हणजे आहे न्यूक्लिअर आपल्याकडे आहे, परंतु जे वीज उत्पादनासाठी वगैरे आहे ना त्याबाबतीचे आपली करार वगैरे नाहीत, तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळेच मी याच्यापूर्वी म्हटलेलं होतं की अमेरिकेच्या सोबत आपल्याला तसे करार करणं गरजेचे होते, परंतु आपण ते केलेले नाहीत. ओके, मग आपल्याला 200 वर्ष लागतील असं ही लॅन्सेंटची स्टडी वगैरे सांगते. मग हे अगदी दुर्दैव आहे. व आपली जर सध्याची जर ही मंडळी वगैरे पाहिले तर त्यांनी म्हणतात की 2070 पर्यंत आपल्याला झिरो एमिशन करायचं आहे. आता कोणाचं बरोबर या डिबेटमध्ये फसायचं नाही आपल्याला, परंतु तुम्हाला ही पॅरिस करार म्हणजे काय किंवा पॅरिस करारमध्ये काय काय झालं होतं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यानंतर शाश्वत विकासासाठी ग्रामस्वराज. आता अगदी महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं की आपल्याला काय खेड्याकडे जायचं आहे. ओके, मग
खेड्याकडे गेल्यानंतर तिथं ग्रामस्वराज वगैरे तिथं स्थापन वगैरे व्हावं किंवा रामराज्य यावं तिथं, अशी त्यांची एक संकल्पना होती. मग तीच संकल्पना अगदी संविधानामध्ये उतरण्यासाठी 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली. आता 73वी घटनादुरुस्ती पण कशा संदर्भात आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचा वर्ष 73वी घटनादुरुस्ती याचा वर्ष तुम्हाला प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये वगैरे तुमचं होमवर्क असेल, 2 होमवर्क तुम्हाला मी दिलेले तर ते मला नक्की सांगू शकता तुम्ही. त्यानंतर या 73वी घटनादुरुस्तीनुसार जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यावरती 29 विषयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ओके, हा पण प्रश्न सरसेवेला विचारला जाऊ शकतो कारण फॅक्ट बेस्ड आहेत पहा तिथे. ओके, म्हणजे अगदी तलाठी भरतीचे वगैरे मी प्रश्न पाहिले, म्हणजे त्यावरूनच मी सांगतो तुम्हाला की असे प्रश्न वगैरे येतील. ओके, आता जिल्हा परिषदची भरती आहे बरोबर, मग जिल्हा परिषदच्या भरतीला जिल्हा परिषदचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं न विचारता अन्य दुसरा कायदा कशाला विचारेल. आता पहा, तलाठी भरतीला त्यांनी काय विचारले होते, RTI विचारलेला होता बरोबर. मग स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा न विचारणं म्हणजे मला अगदी माझी गट फिलिंग आहे. आता मी त्याबद्दल सांगू शकत नाही 100% माझंच खरं वगैरे होईल, परंतु मी तशी पेपर वगैरे पाहिल्यानंतर मला वाटलं, त्यामुळे मी बोलतोय की जिल्हा परिषद भरतीला हा 73वी घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्तीवर प्रश्न पडले जाऊ शकतील. त्यामुळे प्लीज एकदा तुम्ही ते पाहून घेऊ शकता. ओके, त्यानंतर पहा 29 विषय यामध्ये देण्यात आलेले आहेत. मग यासाठीच पहा राष्ट्रीय ग्राम स्वराज ही एक योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट वगैरे स्वतःला स्वयंपूर्ती वगैरे करत आहेत. आता पहा, मी ह्यामध्ये UPSC सेंट्रिक वगैरे जात नाही. UPSC सेंट्रिक जर म्हटलं तर हा इथं मुद्दा आलेला आहे पहा. ओके, त्यानंतर आणखी पुढे कुठं आहे एक पॅराग्राफ दिलेला आहे, हां तोच एक पॅराग्राफ आहे. त्यानंतर आणखीन इथं एक आहे, हे UPSC सेंट्रिकचे 2 पॅराग्राफ आहेत. यामध्ये UPSC सेंट्रिक जर बोलायचं जर म्हटलं तर फंडची जी किल्लत वगैरे होते ते त्याबद्दल बोललेलं आहे, परंतु ते आता जायचं नाही आहे आपला. तो UPSC वाल्यांसाठी मी म्हटलेला आहे की तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे. परंतु जे MPSC वाले आहेत त्यांना सॉरी किंवा जे सरसेवा वगैरे त्यांच्यासाठी वगैरे जर म्हटलं तर अगदी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान जे आहे हे कोणी चालू केलेलं आहे तर हे केंद्र शासन म्हणजेच भारत सरकार यांच्यामार्फत हे राबवलं जातं. ओके, डायरेक्टली हे जिल्हा परिषदशी संबंधित आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्राम स्वराज जर योजना जर म्हटलं तर इतर राष्ट्रीय दिलेलं आहे, त्यामुळे भारत सरकार येतं. व फंड किती देतं, 60% फंड आपल्याला कोण देतं, केंद्र सरकार देतं. हे प्लीज तुम्ही पॉईंट इथं लक्षात ठेवा. त्यानंतर आता येतं MPSCची बाजू. MPSCचे विद्यार्थी हे वाचून घ्या की यांच्यामध्ये कोणते कोणते उद्दिष्ट वगैरे ठेवण्यात आलेले आहेत. आता ही 10 उद्दिष्ट मी वाचून शकलो असतो, म्हणजे मला पण वाचता येतं तसं काही नाही आहे, परंतु हे तुम्ही खूप फक्त वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून पण वाचलात ते बेटर होईल असं मला वाटतं. त्यामुळे 10 मुद्दे जे आहेत ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर आता लवकरच काय येणार आहेत, पंचायत विकास निर्देशांक लवकरच म्हणजे शाश्वत विकासाला धरून ते निर्देशांक काय बनवले जात आहेत याची पण माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स PDI याचा जे प्रारूप आहे ते तयार केलं जात आहे. मग कदाचित हे प्रारूप वगैरे कोण तयार केलं जात आहे तर परत त्याचं एक हे सांगता येतं आपल्याला की हे प्रारूप तयार करणारे डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटच हे प्रारूप वगैरे तयार करत आहे. ओके, मग त्यानंतर आणखीन एक यामध्ये पॉईंट आहे की पंचायत क्षेत्र विस्तार कायदा म्हणजे पेसा कायदा कधी झालेला आहे तर 1996चा हा कायदा आहे. व तो किती जिल्ह्यांमध्ये वगैरे लागू झालेला आहे तर 13 जिल्हे 59 तालुके आणि 2030 गावांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये ते कायदा लागू आहे. हे प्लीज तुम्ही लक्षात घ्या. 13 जिल्हे, त्यानंतर किती 59 तालुके. ओके, 13 जिल्हे 59 तालुके आणि 2030 गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे आज. ओके, आय होप तुम्हाला हे जे सरसेवा भरतीला वगैरे विचारलं जाऊ शकतं हे तुम्हाला थोडंसं तरी एक पॉईंट वगैरे तुम्हाला लक्षात आला असेल. त्यानंतर UPSCचे विद्यार्थी त्यांनी मॅनेज करू शकतील असं मला ग्वाही आहे, सॉरी म्हणजे मला विश्वास आहे. त्यानंतर MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हे पॉईंट वगैरे त्यांनी वाचून घ्यायचे आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व काही आता क्लिअर झालं असेल. आता हे आकडेवारी हे गुलाबीमध्ये काय दिलं तर ती आकडेवारी आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही त्यासाठी आहे ती. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता काही विद्यार्थी असतील ते आम्हाला लक्षात राहतात तर प्लीज स्वागत आहे तुमचं, ते आकडेवारी वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढची बातमी पहा, 5 ऑक्टोबरला राष्ट्रीय डॉल्फिन दिन म्हणून साजरा केला जातो. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर लोकसत्ता संपादकीय हे अपत्य कोणाचे, राजकीय हेतूने प्रेरित आरक्षणाचा मुद्दा देशात कुठेही सुटलेला नाही आहे. यावर अंतिम आणि कायमस्वरूपी तोडगा जर असेल तो आहे जातीनिहाय जातगणनेचाच. ओके, मग आता जातीनिहाय जातगणना काय आहे तर यासाठी आपला पवन निलवाड जे यूट्यूब चॅनल तुम्ही सध्याला पाहतात त्यामध्ये कास्ट सेन्सस बाबत एक व्हिडिओ आहे, ती प्लीज पाहून घ्या. त्यामधून तुम्हाला हे सर्व काही प्रश्नाची उत्तर मिळतील. आता फक्त एक तुम्हाला एक मुद्दा वगैरे समजावण्याचा इथं थोडासा प्रयत्न करतो, समरी टाईप. ओके, आता सरकार वगैरे काय म्हणत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सरकार काय म्हणतं की तुम्ही राजकारण करू नका किंवा आम्ही फसलेलो आहोत किंवा म्हणजे आम्ही फेल झालो वगैरे. आता पहा, फेल झालो असं तर म्हणता येणार नाही कारण तुम्ही शासनमध्ये बसलेला आहात किंवा सरकार लेवलवरती तुम्ही आहात, तुमच्यावर वगैरे आता नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट वगैरे म्हणजे
केंद्र सरकार येतं, बरोबर. म्हणजे तुमच्या स्तरावर तरी दुसरं कोणी नाही आहे ना तिथं, मग तुम्ही फसू शकत नाही. ओके, तशा पद्धतीने उत्तर वगैरे तुमच्याकडून येणं अपेक्षित नाही आहे. आता कदाचित कोणाच्या भावना इथं दुखावल्या जातील, त्याबद्दल क्षमस्व, पण तुम्हाला ही रियालिटी मान्य करणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर दुसरीकडे त्यांनी काय म्हणतात की आरक्षणाचं राजकारण वगैरे करू नका. पण जेव्हा हे विरोधात होते तेव्हा आरक्षणाचं राजकारण केलं कुणी, मग यांनी पण केलेलेच होते ना तेव्हा. त्यामुळे या दोन्ही गोष्टीबद्दल तर आपल्याला ठाम राहणं गरजेचं आहे की हे जे म्हणजे सरकार असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, यामधून ते सुटू शकणार नाहीत. ओके, त्यामुळे पहा, दोघांना पण एकत्र येणं गरजेचं आहे. आज शिवसेना असेल म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस असेल, उद्या ते सत्तेमध्ये बसल्यानंतर पण त्यांच्यासमोर हा मुद्दा येणारच आहे. मग त्यासाठी त्यांना पळता येणार नाही. पहा, नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटसोबत एकच चॅलेंज आहे, जे की कास्ट सेन्ससचं. त्यामुळेच पहा, बिहारमध्ये सरकार फुटलेलं होतं त्यांचं, बरोबर. मग नितीश कुमार यांनी स्वतः जाऊन दुसरीकडे सत्ता वगैरे स्थापन केलेली आहे. त्याचं कारणच एकमेव होतं की ते जातीनिहाय जातगणना. आता जातीनिहाय जातगणना का गरजेची आहे? कारण मराठा आरक्षणावेळीच सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी निर्देशन दिलेली आहे की तुम्ही आम्हाला प्रूव्ह करा की सामाजिक हे बॅकवर्ड कशा पद्धतीने आहेत. मराठा आरक्षण आम्ही द्यायला तयार आहोत. पहा, 1991ला जी कॅप लावून दिलेली आहे, म्हणजे मंडल केसमध्ये जी कॅप लावून दिलेली आहे, ती कॅप आता देखील सुप्रीम कोर्ट तोडायला तयार आहे. परंतु त्याला आकडेवारी पाहिजे. परंतु आकडेवारी ही जाहीर करू शकत नाही आहे. म्हणजे 2011मध्ये पण ती आकडेवारी वगैरे जनगणना झालेली होती, पण त्या जनगणनेमधली आकडेवारी नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटनी जाहीर केलेली नाही आहे. हा तिथं मुख्य प्रॉब्लेम आहे. मग यासाठीच आता मी इथं डिटेल वगैरे जाऊ शकत नाही. म्हणजे बोलायला जर बसलं तर खूप बोलू शकतो मी पण, परंतु प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला पण टाईमचं वगैरे थोडंसं व्हॅल्यू करावं लागेल, विचारू शकता. त्यानंतर आता आफ्रिकी महासंघाच्या G20 समूहातील समावेशाचे महत्त्व काय? पहा, नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं की जे G20 गट आहे यामध्ये आता आफ्रिकन युनियनचा पण समावेश असेल, असं त्यांनी त्या पहिल्याच दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी त्यांनी जाहीर केलं की आफ्रिकन युनियन पण आता G20 महासंघाचा वगैरे हिस्सा असेल, असं त्यांनी डायरेक्टली जाहीर केलं, बरोबर. मग त्याबद्दल आता आफ्रिकन युनियन आपल्यामध्ये आलं किंवा G20 गटामध्ये तो आफ्रिकन युनियन सामील झाला म्हणजे काय झालं किंवा त्याचे फायदे काय झाले, तर ते आपण आता पाहणार आहोत. पहा, दुसरे महायुद्ध 1945 मध्ये जेव्हा खतम झालं, ओके, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अगदीच सर्व जे राष्ट्र वगैरे जे वसाहत करून ठेवलेले होते, जसं की ब्रिटन, त्यानंतर फ्रान्स, ओके, म्हणजे अगदी हे जे राष्ट्र होते ना, यांनी काय केले की जे वसाहती त्यांनी तयार केल्या होत्या त्या वसाहती सोडून जाण्यासाठी वगैरे त्यांनी आता चालू केली होती. ओके, फ्रान्सने पण सोडून जाण्याचा प्रयत्न केला, मग अगदीच तिथं USA पण मदत वगैरे केली, अशा पद्धतीने. व 1945 नंतर काय झालेलं होतं, 1991 पर्यंत काय ही शीतयुद्ध चालू होतं, बरोबर. मग पहा, हे दोन घटनाक्रम तुम्हाला अगदी गरजेचे आहेत. 1960 दरम्यान पहा, सेंट्रल आशियन कंट्रीज असू द्या किंवा आफ्रिकन कंट्रीज असू द्या, सेंट्रल आशियन कंट्रीज आणि आफ्रिकन कंट्रीज काय झाल्या, स्वतंत्र झाल्या. ओके, स्वतंत्र झाल्या. मग पहा, आता हे स्वतंत्र झाल्यानंतर आता यांना पण कुठेतरी बांधून ठेवण्यासाठी यांनी काय केलं, म्हणजे एक आफ्रिकन खंडाचं वगैरे एक युनियन वगैरे त्यांनी स्थापन केलं, ज्याला आपण काय म्हणतो, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, OAU, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, अशा पद्धतीने त्यांनी काय एक संस्था वगैरे स्थापन केली 1963 मध्ये. 1960 दरम्यान काय झालं होते, आफ्रिकन कंट्रीज आणि सेंट्रल आशियन कंट्रीज वगैरे स्वतंत्र झाले होता. जसं 1945 किंवा 1947च्या दरम्यान, ओके, 1950च्या दरम्यान भारत स्वतंत्र झाले होता किंवा आशियन कंट्रीज जे होत्या ते स्वतंत्र झालेल्या होत्या. मग त्यांच्यासाठी कोणती संघटना झाली होती, कॉमनवेल्थ ही संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना स्थापन झाली होती. अगदी त्याच धर्तीवर पहा, 1963 मध्ये ऑर्गनायझेशन फॉर आफ्रिकन कंट्रीज ही संस्था वगैरे स्थापन झाली. मग पहा, वरी काय म्हटलेलं आहे मी, इथं शीतयुद्ध वगैरे चालू झालं होतं, म्हणजे ते पिरियड शीतयुद्धाचं होतं. राष्ट्रकुल संस्थांनी अगदी ब्रिटन वगैरे तिकडे जाण्याचा वगैरे प्रयत्न केला, परंतु भारत सरकार तिकडे गेलं का, तेव्हा होते आपल्याकडे कोण, तर अगदीच जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आम्ही नामची स्थापना करूयात, म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट, म्हणजे अलिप्त राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला, बरोबर. मग पहा, त्यांनी अलिप्त राहिल्यासोबतच अगदी जे नासेर वगैरे आहेत किंवा इजिप्तचा जर तुम्ही इतिहास वगैरे थोडा जर पाहिला तर त्यामध्ये नासेर वगैरे येतात, त्यानंतर सेंट्रल आशियन कंट्रीजमधले पण काही नेते वगैरे येतात जे की जवाहरलाल नेहरूचे कंटेम्पररी होते. ओके, मग त्यांनी पण त्यांना सहकार्य वगैरे केलं व त्यांनी म्हटलं की आता आपण अलिप्त राहायचं. परंतु त्या दरम्यान पहा, जे आफ्रिकन युनियन वगैरे होतं ते अलिप्त राहण्याचा प्रयत्न केलं का किंवा ते अलिप्त राहू शकले का, तर बिलकुल नाही. ते कोणासोबत गेले, तर ते रशियासोबत गेले. ओके, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन जी आहे ती कोणासोबत गेलं, तर रशियासोबत गेलं. कारण इथं काय चालू होता, 1945 ते 1991 पर्यंत रशिया वर्सेस इकडे कोण, USA, असे दोन कंट्रीज वगैरे भांडण करून घेत होते. मग
भारत सरकार त्यांचं जे आशियन कंट्रीज वगैरे जे थोडेसे देश होते किंवा जवाहरलाल नेहरूचे जे मित्र राष्ट्र वगैरे होते त्यांनी काय केले, अलिप्त राहिले. परंतु आफ्रिकनचा जो संघ वगैरे होता ते गेले कुठे, तर अगदीच जाऊन मिळाले रशियाला वगैरे. मग हे अमेरिकेच्या डोळ्यात वगैरे अगदीच खुपत होतं. इकडे आहे अमेरिका. ओके, मग हे अमेरिकेच्या डोळ्यात वगैरे नक्कीच खुपत होतं. मग याच धर्तीवर पहा, पुन्हा अगदी 1991 मध्ये रशियाचं डिसइंटिग्रेशन वगैरे झालं व अमेरिका इथं अगदीच जिंकलेला होता. बरोबर. मग पहा, हे इथं जिंकलेलं होतं, अशी पर्टिक्युलरली स्थिती वगैरे स्थापन झाली होती. मग याच दरम्यान पहा, आफ्रिकन जी कंट्रीज वगैरे आहेत त्यांनी भारतासोबत पण थोडंसं येण्याचा वगैरे प्रयत्न केलेला होता. ओके, म्हणजे आपली जी डिप्लोमसी वगैरे आहे त्यांच्यासोबत आपण भारतासोबत पण त्यांनी थोडंसं व्यापार वगैरे चालू करायला तिथून प्रयत्न झाले होते. मग याच प्रयत्नादरम्यान अगदी आपले 1947 नंतरच आपले रिलेशन आफ्रिकन कंट्रीजसोबत वगैरे चांगले होते. परंतु आपलं 1962चं जे युद्ध झालं ना, त्यामुळे आपली एक इमेज जी आहे ती डॅमेज झाली होती थोडीशी. ओके, मग परत ती इमेज वगैरे रिवाईव्ह होत गेली आपली, कारण 1974ला आपण म्हणजे बौद्ध हसला वगैरे प्रयोग वगैरे करून पाहिले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांचा काळ वगैरे होता. ते आपला म्हणजे इतिहासामध्ये आता ते तुम्ही शिकणार आहात. आता पहा, एवढं मी 5 मिनिटामध्ये वगैरे तुम्हाला स्पष्टीकरण वगैरे देऊ शकत नाही की भारताची डिप्लोमसी वगैरे कशा बदलली. परंतु लक्षात घ्या, अमेरिका इथं जिंकलेली आहे की रशियाला त्यांनी काय केलं, पूर्ण डिसइंटिग्रेट वगैरे करून टाकलं. मग हे जे ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन जे होतं ते पण काय झालं, त्याची पण व्हॅल्यू वगैरे आता कमी झाली होती. मग हे जेव्हा अमेरिकेला वगैरे समजलं तेव्हा त्यांनी लगेच 2002 मध्ये त्यांचा हस्तक्षेप वगैरे करून त्यांनी काय केलं, आफ्रिकन युनियन ही संघटना वगैरे स्थापन केली. पूर्वी काय होतं, ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन होतं, जे की रशिया अंतर्गत येत होतं. आता ते अमेरिका यांच्या हस्तक्षेपातून वगैरे आपण तिथं म्हणू शकतो. तर नवीन संस्था स्थापन झाली 2002 मध्ये, त्याचं नाव होतं आफ्रिकन युनियन. मग तीच आफ्रिकन युनियन आहे जी की आज आपण त्यांना काय दिलेलं आहे, G20 मध्ये सदस्यत्व, परमनंट सदस्यत्व वगैरे तिथं आपण बहाल केलेलं आहे. यावरून मग आता आपल्याला पाहायचं आहे की G20 मध्ये आफ्रिकन युनियन आल्यानंतर आपल्याला काय फायदे वगैरे होणार आहेत. तर पहा, अमेरिकेचं जर हे पाहिलं, बिहेवियर जर अमेरिकेचं जर पाहिलं ना, सध्याला अमेरिका आपल्या जवळ खूप येत आहे. क्वाड परिषद घ्या किंवा अन्य दुसरे परिषद वगैरे घ्या, आता परत एकदा अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ना ते परत येणार आहेत भारतामध्ये. ओके, म्हणजे त्यांचा आणखी कार्यक्रम नाही, परंतु क्वाड परिषदेसाठी ते परत येतील. किंवा ऑकस घ्या, ह्या सर्वांमध्ये ना भारतासोबत ते काय प्रयत्नशील आहेत. अमेरिका आपल्यासोबत येत आहे. कारण पहा, इथं सध्याला वरती कोण आहे, आपल्याकडे चायना आहे. व चायनाला आशियामध्ये चायना आणि इंडिया हे 2 असे कंट्रीज आहेत जे की डेव्हलप्ड कंट्रीज होण्याच्या वगैरे पावलावर वगैरे जात आहेत. व चायनाला जर कमी करायचं असेल तर भारताला जास्त करावं लागेल, हे अमेरिका चांगलं जाणून आहे. त्यामुळे पहा, अमेरिका आपल्याला जास्त जवळ वगैरे येत आहे. त्यासाठीच पहा, आता अगदी अमेरिका आणि भारताचे जे रिलेशन आहेत ते थोडेसे चांगले झालेले आपला G20 परिषदेमध्ये पण दिसले असतील. ओके, त्यामुळे त्यांनी भारतामध्ये राहून पत्रकार परिषदेत घेतले नाही, तर ते व्हिएतनाममध्ये जाऊन पत्रकार परिषदेत घेतले. म्हणजे भारताला त्यांना कमी वगैरे लेखायचं नव्हतं. किंवा जर तुम्ही बराक ओबामाचा जर कार्यकाळ पाहिला असला ना, तर तिथे तेव्हा 2013 आय थिंक तिथे उपोषण होतं, ते तेव्हा डायरेक्टली त्यांनी तसं वक्तव्य वगैरे केलं होतं. भारतामध्ये येऊन त्यांनी वक्तव्य करून गेले होते बराक ओबामा. परंतु जो बायडन यांनी ते टाळलं. पत्रकार परिषद त्यांनी व्हिएतनाममध्ये जाऊन दिली. मग हे अशा पद्धतीने होत आहे. म्हणजे अमेरिका आपल्या जवळ येत आहे, कारण चायनाला त्याला कमी करायचं आहे. बरोबर. मग याचाच आता इथे फायदा वगैरे नक्की होईल की आफ्रिकन युनियन आपल्यामध्ये जर समावेश झाला किंवा G20 मध्ये जर, आता इथे पहा, हे आहे आफ्रिकन युनियन असं कन्सिडर करूयात. इथं आहे अमेरिका, इथं आहे इंडिया व इथं आहे चायना. मग पहा, चायनाचं आज देखील भांडवल खूप आहे आफ्रिकन युनियनमध्ये किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये आज देखील चायनाचं खूप भांडवल आहे. पहा, ओके. व चायनाचं इथं भांडवल असल्यामुळे त्यांना चिप्स वगैरे जे मिळतात ना ते सर्व तिथूनच मिळतात. काँगो जे देश आहे, काँगोमध्ये आज देखील चिप्स म्हणजे चिप मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे लिथियम लागतं तिथं साठा जास्त आहे. ओके, त्यामुळे चायनाचे तिथं भांडवल जास्त आहे. बरोबर. मग आता ही भांडवल वगैरे कमी करण्यासाठी आपल्याला काय आफ्रिकन युनियनला आपला इंडियाकडे व अमेरिकेकडे थोडंसं घेऊन जावं लागेल. ओके, व आता पहा, अमेरिकेकडे तरी ते जाऊ शकणार नाहीत, परंतु इंडियाकडे ते नक्की एकवटतील. कारण आपला जो इतिहास आहे ना तो महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरित आहे. व महात्मा गांधी कशामुळे म्हणतो मी, राष्ट्रपिता आहेत आपले. बरोबर. व राष्ट्रपितांनी तिथं जाऊन, म्हणजे महात्मा गांधी तिथं अगदी तिथे पण म्हणजे आंदोलनं वगैरे त्यांनी तिथं पण केली होती. ओके, त्यामुळे आपला इतिहास आफ्रिकासोबत आहे. यासाठीच भारताने त्यांना एकत्र वगैरे घेऊन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. व ग्लोबल साऊथ जे काही नरेंद्र मोदी यांनी म्हटले त्याला पण आपण जर वरती घेऊन गेलो ना तर ते आपल्यासाठी खूप एक बेस्ट होईल.
ओके, म्हणजे आपली जर पार्टनरशिप वगैरे त्यांच्यासोबत झाली तर चायनाचं इथं महत्त्व वगैरे कमी होईल, जे अमेरिकेला माहिती आहे. व चायनाचं तिथं महत्त्व जर कमी झालं तर आता पहा, इंडिया तर अगदी पॉप्युलस कंट्री, मोस्ट पॉप्युलस कंट्री आहे. व आगामी काळामध्ये आफ्रिकन युनियनची जी पॉप्युलेशन आहे आज सध्याला ती 130 कोटी आहे, ती दुप्पट होण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे 260 कोटी पॉप्युलेशन व येथील अगदी टॉपर 6 राष्ट्र या दोघांचा जर मेळ जर झाला तर अगदी संपूर्ण जग एकीकडे वगैरे येण्याचा प्रयत्न वगैरे इथं करण्यात येऊ शकतो. यासाठीच आफ्रिकन युनियन भारतामध्ये समाविष्ट झालं, किंवा सॉरी म्हणजे G20 या परिषदेमध्ये जर समाविष्ट झालं तर यांची पॉवर वाढेल. हेच अमेरिकेला आणि भारताला वगैरे जिथं माहिती होतं, यासाठीच ही डिप्लोमॅसी वगैरे करण्यात आलेली आहे. व याच पद्धतीने जर पाहिलं तर अगदी म्हणजे मागच्या 7 वर्षापासून पण आफ्रिकन युनियनचं मागणी होती की आम्हाला पण G20चं सदस्यत्व वगैरे द्या, ते आपण त्यांना आता बहाल केलेलं आहे. व हे सर्व कशामुळे झाले तर इंडियामुळे झालेलं आहे किंवा भारतामुळे झालेलं आहे. ओके, त्यामुळे पहा, आता अगदीच परत मला इंडिया आणि भारत वगैरे या डिबेटमध्ये पडायचं नाही. प्लीज आपले पॉलिटिकल पार्टी खूप म्हणजे तशा पद्धतीने आपण त्यांना म्हणू शकत नाही, तसे आहेत ते. प्लीज त्यांच्याऐवजी आपला देश खूप बेस्ट आहे, आपल्या देशाला तसंच ठेवूयात आपण. कारण पहा, एखादी पॉलिटिकल पार्टी आज आहे उद्या नाही आहे. ओके, तर आपला देश आजही आहे व उद्या पण आपल्याला तसाच ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ओके, आय होप हे तुम्हाला हे जे सर्व काही मी सांगतोय ते समजलेलं असेल. ओके, त्यानंतर इथे पॉईंट दुसरे पण दिलेले आहेत, ते सांगू शकता. आता जागतिक व्यापार, वित्त आणि गुंतवणूक या सर्वांचीच पुनर्रचना वगैरे त्यामध्ये त्याला फायदा वगैरे होईल. ओके, कारण चायनाचं तिथं जास्त महत्त्व वगैरे वाढलेलं आहे. आता पहा, इथं एकटा काँगोमध्ये 50% लिथियमचे साठे वगैरे आढळलेले आहेत. मग यासाठी चायनाचं तिथून महत्त्व वगैरे जर झालं तर चायनाला आपण काय अलिप्त वगैरे पाडू शकतो, किंवा रशिया आणि चायनाचं महत्त्व वगैरे तिथं कमी केलं जाऊ शकतं. परंतु पहा, आपला बेस्ट फ्रेंड आहे रशिया, आपण त्याला नाराज वगैरे करू शकत नाही. त्यामुळे जे काल G20चं जे दिल्ली डिक्लेरेशन आलं त्यामध्ये आपण रशिया शब्द बेसिकली वगळलेला आहे. फक्त युक्रेनमधील युद्ध म्हटलं आहे, रशियाला आपण तिथं ब्लेम केलेलं नाही आहे. ओके, हे एक तुम्ही पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे भारताची पण डिप्लोमॅसी खूप चांगली आहे. ओके, तुम्ही जर म्हणजे अगदीच जर तुम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसची जर स्पीच वगैरे ऐकत असाल तर तसं काही नाही आहे, किंवा यूट्यूबवरचे फक्त G20चं जर क्रिटिसाइज केलं तर ते म्हणजे तसं काही नाही आहे. इंडियाने खूप एक अगदीच बेस्ट काय म्हणतो G20चं एक दिल्ली डिक्लेरेशन वगैरे साईन करून एक भारी म्हणजे काम वगैरे केलं आहे असं आपण तिथं कन्सिडर करू शकतो. ओके, त्यानंतर आपण सत्ताकारण न्यूज आपल्यासाठी काही गरजेचं नाही. त्यानंतर हे एक UPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ही वाचून घ्या. इथिक्समध्ये हे तुम्हाला कामाला पडेल. उपयुक्ततावाद आणि त्यातील बारकावे, विक्रांत भोसले सरांनी हा लेख लिहिलेला आहे. प्लीज तो तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.